ढाकणवाडी तालुका केज येथील विधवा महिलेच्या घरावर दगडफेक करत केली अनेकांनी मारहाण। नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। केज पोलिसांच्या कारभारावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण केलं जात आहे। मसाजोगचं प्रकरण झाल्यानंतर केज पोलीस हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत। गुन्हेगारांना पाठीशी घालणं हा जणू काही इथला रिवाज किंवा पायंडाच पडला आहे असंच म्हणावं लागेल। एका विधवा महिलेच्या घरात दगडफेक करून तिला मारहाण करण्यात आली। या मारहाणीच्या भीतीपोटी मुलगा कृष्णा व लताबाई यांनी 6 महिन्यापासून आपलं राहतं गाव शेती सोडून वाऱ्यावर फिरत आहेत। ढाकणे यांच्या कुटुंबावर हल्ला करणारे, दगडफेक करणारे व मारहाण करणारे यांची नावे त्यांनी माध्यमांसमोर घेतली आहेत। त्यामध्ये संपत ढाकणे, गोकुळ ढाकणे, बिभीषण ढाकणे, गोकुळ हांगे, उत्तरेश्वर हांगे, अभिमान भांगे, आसाराम भांगे, निर्गुणा भांगे, शीतल हांगे, सोनाली ढाकणे, सोनाली ढाकणे, त्याचबरोबर चंद्रकला ढाकणे, कुसुम बिभीषण ढाकणे, दीपाली ढाकणे, भागावे ढाकणे हे सर्व राहणार ढाकणवाडी यांच्या विरोधात त्यांनी SP कावत यांच्याकडे तक्रार केली आहे व तात्काळ या प्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण कैफियत मांडणार असल्याचे माध्यमांसमोर सांगितलं। त्यांना नवीन SP नवनीत कावत यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे। ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया। तुमचं नाव काय? लता तुकाराम ढाकणे। काय मागणी आहे तुमची? माझी मागणी, माझ्या एवढा अन्याय केलाय त्या लोकांनी, तसला अन्याय करण्याला माफ नाही। वाईट पद्धतीनं राहिलो नाही त्या गावात, माझा योग राहिला नाही, कपडे अंगावर तुले नाही, साडी अंगावर तुली नाही, आमचं ते हाल इथं 6 महिने झालं माझं कुटुंब घेऊन मी त्या दाता मंदिरात या माईसली कृपार्ट इथं आलं एखादी बार तर रानात तर जाऊन देत नाहीत, रानात गेलं की मारतेत, आलं एखादी बार तर तिथं आमचं काट्यान कुराड्या देऊन अशी माग पळत येत काट मरणाची मारतेत, असं बाहेर निघलं की मरणाचं आम्ही घर लावलं एका दिवशी आलो तर येत होतो। आणि कालच्या 2 दिवसात घर लावून घरात बसले, बाहेरून दगडफेक पत्र्यावर केली, रिक्षा बोलून घेतला, रिक्षा बोलून घेऊन नांदूरला गेले, नांदूरून केज गाठलं, यांना काहीच केलं नाही। यांना म्हणलं माझ्या वेळ आली, तुम्ही वेळ आली माझ्यावर, तुम्ही गाडी पाठवा म्हणलं, यांना गाडी पाठविली नाही। माझं एक लेकरू संघ म्हणलं दगडाच्या टपाऱ्यानं मरण म्हणून मी घर लावून घेतलं। त्यांना 100 केसेस केल्यात पण एक सुद्धा केसेस अशी उचललेलं नाही या पोलीस स्टेशननं, SP कलेक्टर, पोलीस स्टेशन, केज, नांदूर सगळ्यांना। आणि असं मग म्हणून असं आमचं माहिती पार्टी केलं या लोकांची। बरोबर, निस्ती मारते। किती दिवसापासून त्रास आहे? 6 महिने झालं मी घर सोडलेलं आहे। घरी आले की मारणाची निस्ता मारायचंय आम्हाला, निस्ती घरात कुंडू कोण कोण मारते त्यांचे नाव काय माहित आहेत का तुम्हाला? बिभीषण गोकुळ ढाकणे, गोकुळ बिभीषण काशीनाथ ढाकणे, गोकुळ काशीनाथ ढाकणे, उत्तरेश्वर भीमराव हांगे, गोकुळ मनोहर हांगे, अभिमान रमेश भांगे, आसराबाई रमेश भांगे, निर्गुणा अभिमान भांगे तुम्हाला सांगते। पुन्हा उत्तरेश्वर भीमराव हांगे आणि सुदाम ज्ञानोबा ढाकणे, सुभाष भांगे, पुन्हा हे सगळे काय करतात तुमच्यासोबत? निस्ती मारते, बायाली पुढं घालते, कपडे उतरून घेते। सोनाली संपत ढाकणे, सोनाली बाबू ढाकणे, चंद्रकला तिरमक ढाकणे, तिरमक सुभाष ढाकणे, पुन्हा झाली। पुन्हा तुम्हाला इथं काय काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? माझी पुन्हा अपेक्षा मला न्याय द्यावा, माझ्या जमिनी जायचं तो न्यावा नाही। एक रुपया कमाया रक्त एक थेंब घालवलेला आहे, माझी प्रॉपर्टी सोडून मी आज वाऱ्यावर नसती
गाथा मंदिरात जेवण करते, तिथं लेकराला घेऊन जाते आणि तिथं जेवण करते आणि माझी मी हिंडते घारी सारखी. आज 6 महिने झाले.